गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मी आज चालली सिद्धिविनायक आणि बाबुलनाथला. तुम्हाला थंबनेल बघून तर नक्कीच समजणार की आम्ही कोण कोण चाललो आहे आणि अजून कुठे कुठे चाललो आहे. तर स्टेट आता आम्ही दादर स्टेशनला पोहोचलो आहोत आणि आम्ही बससाठी वेट करतो सिद्धिविनायक जाण्यासाठी. तर आम्ही तिघी जाणार आहोत, मी, रक्षिता आणि यज्ञा. तर आता आपण डायरेक्ट भेटूया मंदिरात, ठीक आहे. तर गाईज, आता आम्ही सिद्धिविनायकला पोहोचलो आणि इथे एवढी गर्दी आहे ना की तुम्हाला मी आता दाखवते. तर गाईज, तुम्ही गर्दी बघू शकतात. स्टार्ट कुठून होते आणि एकदम संपते आपल्या फर्स्ट गेटवर. एवढी भयानक गर्दी आहे. तर आम्ही आता गाईज मुखदर्शन लाईनवर उभे आहोत. बिकॉज ना सिद्धिविनायकला एवढी लाईन आहे ना की आम्हाला 4 ते 5 तास लागणार आहे. म्हणून आम्ही मुखदर्शनच्या लाईनवर उभे आहोत. तिथूनच आम्ही दर्शन घेतो. खूप म्हणजे खूप गर्दी आहे. तर आता आमचं दर्शन झालं आहे. आम्ही मुखदर्शन घेतलं. आम्हाला तिथे क्लिप घ्यायला नाही भेटलं बिकॉज तिथे खूपच गचडी होते ना. आम्हाला तिथे असं जाओ 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 करत होते सर्वजण. तर गाईज, आता आम्ही जातो आहोत. कुठे चाललो आहे आपण आता? स्वामीच्या मठात. तर आता आम्ही अंडरग्राऊंड मेट्रोतून चालले सिद्धिविनायक ते स्वामीच्या मठात. आणि एवढं बरं वाटतं आहे ना, की जरा थंड थंड वाटतं. गाईज, मी सेकंड टाइम, मी आणि यज्ञा फर्स्ट टाईम. तर गाईज, आता आम्ही मठात पोचलो आणि आमचं दर्शनसुद्धा झालं. एवढे छानपैकी दर्शन झालं ना. आम्ही फक्त 5 मिनटं लाईनीत उभे होतो आणि आमचं लगेच दर्शन झालं. ते पण चरणस्पर्श झालं. खूप बरं वाटतं. श्री स्वामी समर्थ. तर गाईज, आता आम्ही खातो आहे डोसा. बिकॉज आम्हाला एवढी भूक लागली आहे ना. तुम्ही पण या खायला. बघा बघा आमचा डोसा. तर फायनली आम्ही आता चाललो आहे महालक्ष्मी टेम्पलला. हाफ ॲन आवर एक स्टॉपवर वेट करून. म्हणजे आम्हाला बसवर माहिती होतं, आम्हाला स्टॉप नव्हता माहिती एक्झॅक्टली कुठे. तर आम्ही एवढे फिरलो इथून तिथून असे जातात. फायनली भेटली. फायनली आम्हाला स्टॉप पण भेटला, आम्हाला बस पण भेटली. आता आम्ही अर्ध्या तासात पोहोचू महालक्ष्मी टेम्पलला. तो भेटूया महालक्ष्मीला. तर भेटूया आता महालक्ष्मीला. रक्षिताना खूप लाजते बोलायला. कॅमेरा शाय होती ना, कॅमेरा शाय आहे तर नाही ती, पण आता ती मुद्दामून वागते कॅमेरा शाय. आय एम कॅमेरा शाय. यू आर नॉट कॅमेरा शाय. आणि आमची एक तिथे बसली आहे. ए यज्ञा. तर गाईज, आता आमच्यासोबत एक लॉल झाला आहे. एवढा मोठा लॉल झाला आहे ना की सांगू नका. आम्ही ना वीरकोतमधून बस पकडली महालक्ष्मीपर्यंत. पण आम्ही ना महालक्ष्मीचा आम्ही स्टॉपच मिस केला. आम्हाला कंडक्टरने सांगितलंच नाही. तर आम्ही ना एकदम पुढे आलो. तर आम्ही परत तिकडून बस पकडली आणि आता परत महालक्ष्मीला जातो. एवढा आमचा पैसा तर जातोच आहे आणि आमचा टाईम पण जातो आहे. तुझ्याकडे बघा पैसे वेस्ट गेले 12 रुपये. 12 रुपये नाही का, 20 रुपये पण गेले पहिला. 32 रुपीज आमचे. तो कंडक्टर आम्हाला स्लो येऊन बोलतो की गेली करून बस, उतरा तुम्ही इथे बोलते आताच. सो गाईज, वी आर रिच्ड महालक्ष्मी टेम्पल. आणि ॲज युजल इथे पण लाईन आहे. खूप भरभरून लाईन आहे. एक बरं आहे की इथे जेंट्स आणि लेडीज वेगवेगळे सेपरेट आहे. इथे पण आता आम्हाला अर्धा तास उभं राहायचंच आहे लाईनमध्ये. त्याच्यानंतर आम्हाला बाबुलनाथला पण जायचं. आज फक्त आणि फक्त आम्ही देवस्थान करणार. आम्ही एवढे भक्त आहोत ना देवाचे की सांगू नका. कारण का आम्ही खूप पाप केलेत ना, म्हणून आता सगळे पाप धुवायला चालू. वी आर व्हेरी टायर्ड गाईज अँड वी आर सो टायर्ड. मी खूप दमलो आहोत. तर आता आम्ही 1 तासापासून लाईनीमध्ये उभे होतो आणि आम्हाला आता कुठेतरी जाऊन देवळाचा कळस दिसला आणि मंदिरचं नाव पण दिसलं. तर असं आता आम्हाला वाटतं आता आम्ही पोहोचू थोड्याच वेळात. काहीच गर्दी बघू शकता तुम्ही, केवढी गर्दी आहे इथे महालक्ष्मीला. गाईज, आम्ही आता खूप थकलो. आम्ही बाबूंना आता स्किप करणार आहे. अजून वाजवा घंटीवर घंटी वाजवा. सकाळी गोरे वाटत होतं आणि आता काळे वाटतं. फ्रस्ट्रेट झालं आहे ना की काय सांगू तुम्हाला. एवढी लाईनमध्ये गेल्या 2 तासापासून आम्ही लाईनीमध्ये जाऊ आणि आता आम्ही बाबूंना स्किप करणार आहोत. तोंडलं कसं काळं झालं एकदम. यज्ञ तर पूर्ण भंगी वाटते, भंगी. दर्शन झालं आहे महालक्ष्मीमध्ये खूप छानपैकी. तर आता आम्ही जाणार आहोत बाबुलनाथला. बघू आता गेलो तर गेलो, आता नाही जाणं कारण आम्ही खूप थकलो आहोत. आता पूर्ण असा घामटा निघाला आमचा. चला
तर तुम्ही आता लाइन बघू शकता, एवढी भयंकर लाइन है ना तुम्हारा गाइस। लाइन देखो, हम लोग इस लाइन में खड़े रह के आ गए थे। तुम लोग को लाइन देख रहे, देखो कितना लाइन है, बाप रे बाप। आम्ही या लाईनीमधून उभे राहून आलोय आणि आमचं दर्शन झालंय खूप मस्तपैकी। 1000 वेळा आम्ही हा नाही बोलून आणि आता आम्ही चालू आहे फायनली बाबुलनाथला गाईस। आपण भेटू बाबुलनाथला आणि आम्ही खूप म्हणजे खूप थकलो आहेत। तर आम्ही हिला उभं ठेवलं आहे आणि आम्ही इथे बसलो आहोत का आणि आम्ही आराम करतो आणि आम्ही रक्षिताला ना लाईनमध्ये उभं ठेवलं, म्हणजे लाईन तिथेपर्यंत पोहोचेल तेव्हा आम्ही तिथे तिला जॉईन देऊ। आम्ही ब्लॉग आता एंड करतोय। यज्ञा गेली तिच्या घरी, आम्ही सुद्धा चाललो आमच्या घरी। तर प्लीज ब्लॉगला भरपूर प्रेम द्या आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका।